सद्वस्तूला प्राप्त करून देणारे त्याला सद्गुरू म्हटले. सत्शास्त्राचं चिंतन करणारे त्याला काय म्हटले? सद्गुरू म्हटले. आणि सत्शिष्य असावा मला. सद्वस्तू, सद्गुरू, सत्शास्त्र आणि सत्शिष्य. हो, सत 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 सगळीकडे पाहिजे. हो, मी सेवा करत राहावी. कठीण आहे. सद्गुरू भेटत नाहीत, भेटले तर कळत नाहीत, कळलं तर आपला तसा व्यवहार होत नाही. मग कळलं कधी म्हणायचं? तसा तुमचा व्यवहार झाला तर. शास्त्र सांगितलंय तसा, शास्त्रानं सांगितलंय तसं जर जुळून आलं तर म्हणून कायम शास्त्र समोर ठेवून जगत राहणं अत्यंतिक गरजेचं आहे. कारण का सरताना तुम्हाला शास्त्रशुद्धचं अंतःकरण करावं लागलं ना, इथं आपला प्रयत्न आहे. आणि असं अंतःकरण शुद्ध झालं तर सद्गुरू तुम्हाला हुडकीत येतील. कारण का तिथं त्यांना लिहायचं आहे. तिथं त्यांचा व्यवहार यथार्थ फलीभूत होतो महाराज. म्हणून ईश्वर सेवा